आताची सर्वात मोठी बातमी, लडकी बहीण योजना, एकाच कुटुंबातील 2 किंवा अधिक लाभ घेणाऱ्या 84,000 लाडक्या बहिणी अपात्र होणार। नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी, मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस करण्यात आली आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 65 वर्षांवरील 1,33,000 लाडक्या बहिणींचे अर्ज तपासण्यात आले आहेत। त्याचबरोबर एकाच घरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थी असलेले 4,09,072 अर्ज तपासण्यात आले आहेत। यामध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 40,228 महिला यांना अपात्र करण्याची शिफारस करण्यात आली आहे। एकाच कुटुंबातील 2 किंवा त्यापेक्षा जास्त अधिक महिलांनी लाभ घेतलेला म्हणून तपासामध्ये 84,709 लाडक्या बहिणींना अपात्र करण्याच्या संदर्भातली माहिती शासनाला देण्यात आली आहे। 65 वर्षावरील लाभार्थी महिलांनी खोटी कागदपत्र तयार करून योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे। काही महिलांना 2 महिने किंवा 3 महिन्यांपासून योजनेचा लाभ मिळालेला नाही। त्या महिलांना त्याबाबतची कारणे सांगण्यात आली आहेत। मराठवाड्यात बोगस लाडक्या बहिणींची पोलखोल, 1,25,000 लाभार्थ्यांचे लाभ थांबवण्याची शिफारस करण्यात आली आहे। 65 वर्षांवरील असून 40,000 महिला अपात्र करण्याची शिफारस करण्यात आली आहे। एकाच कुटुंबातील 2 किंवा त्याहून अधिक लाभ घेणाऱ्या 84,000 महिलांना याचा दणका बसला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मध्यंतरी शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकांकडून एक सर्वे करण्यात आलेला होता। यामध्ये त्यांना 2 टास्क देण्यात आलेले होते। त्यांना काही माहिती देण्यात आली होती। त्यामध्ये 65 वर्षांवरील काही महिला लाभ घेतला असल्याची माहिती होती। त्याचबरोबर एका घरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक महिला लाभ घेत असतील तर त्याचा सर्वे देखील अंगणवाडी सेविका यांना करायला सांगितला होता। 2 पेक्षा जास्त ज्या लाभार्थी आहेत त्यांचा डाटा समजण्यासाठी रेशन कार्ड हा पुरावा ग्राह्य धरलेला होता। त्याची तपासणी करण्यात आली होती। 1.25 महिना ही सर्व तपासणी अंगणवाडी सेविकांनी केली आणि त्यानंतर हा डाटा शासनाला सबमिट केला गेला। त्यामध्ये मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 65 वर्षापेक्षा जास्त असून देखील 65 वर्षापेक्षा कमी असल्याचं दाखवून 40,000 महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलं आहे। तर एकाच घरांमध्ये 2 किंवा अधिक महिला आहेत अशांच्या लाभ घेण्याची संख्या 80,000 पेक्षा जास्त आहे। मराठवाड्यात जवळपास 1,25,000 लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ बंद करावा अशा प्रकारची शिफारस शासनाकडे करण्यात आलेली आहे। प्रत्येकाचा डाटा सबमिट करण्यात आलेला आहे। यावरती शासन काय निर्णय घेईल? समोर आलेल्या आकडेवारीनुसार लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी एकाच घरातील 2 किंवा त्यापेक्षा अधिक जे अर्ज तपासले आहेत त्याची संख्या 4 लाख एवढी होती। तर 65 वयावरील संख्या किती 1 लाख होती। 65 वयावरील तपासणीमध्ये 50% महिला 65 वयावरील आढळून आल्या आहेत। तर दुसरीकडे एकाच कुटुंबात जास्त लाभ घेणाऱ्या महिला ह्या 25% असल्याचं समोर आलं आहे। शासन याबाबतचा काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर मराठवाड्यातील जवळपास 1.5 लाख महिलांचा निधी थांबवावा अशी माहिती या विभागाकडे पाठवण्यात आली आहे। तर चला मित्रांनो, असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला व YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।